जातीवादी करून त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, नाही झाली तर इथं आत्महत्या केला माझा तर मी संपायला माझी तयारी. सदर महिलेने सुरेश धस यांचं नाव घेतलं आहे. सुरेश धस यांचे ते कार्यकर्ते होते असं तेथील नागरिक म्हणत आहेत. सुरेश धस यांनी जातीवादातून शिवीगाळ करत यांना मारा असं या महिलेने देखील म्हटलं आहे. सुरेश धस यांचे ते कार्यकर्ते असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. पुन्हा बीडमध्ये वंजारा विरुद्ध मराठा असा वाद हा कुठेतरी चिघळून निघाला असं आपल्याला दिसून येत आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वंजारा विरुद्ध मराठा असा वाद आपल्याला हा सातत्याने पाहायला मिळत असेल. परंतु काल झालेल्या पाटोदा तालुक्यातील वैद्यकीनाथ येथील टोल नाक्यावर झालेली ही घटना अतिशय गंभीर होती. तर नेमकं या घटनेबद्दल अजून एक व्हिडिओ तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. तुम्ही दुसऱ्याला थांबतात राव, दुसऱ्याला केलाय, सगळे केलाय फोन. तो मोबाईल कुठे पडला रे पिंदा? आता बघ रे इथं मोबाईल कुठे आहे? पिंदाच्या मोबाईल फोन लाव रे, एक मोबाईल कुठे पडलाय बघ. गाडी आहे ना आता 1 मिनिटाच्या. त्या गळ्यात सोन्याची साखळी बी नाही बेटा. नाही मी व्हिडिओ काढलाय सगळं. फ्लॅश नाही दिसते. हा कड कुठे गळ्याचं लॉकेट कुठे पडलंय? उजेड लावा. तर मंडळी, तुम्ही या घटनेकडे कसं पाहतात? बीडमध्ये सातत्याने चाललेला हा जातीवाद आणि हे असे प्रकरण कधी थांबणार? कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि लोकसंग्रह यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.